किशन सिंग हे हिमाचलमधल्या सुल्ला या गावातले निवासी आणि एक नामांकित व्यक्ती होते. गावामध्ये त्यांच्या मालकीचे जंगल, सफरचंदाच्या बागा आणि अफाट पसरलेली शेतजमीन होती. किशन सिंग यांचा एकुलता एक मुलगा तेजवीर नुकताच परदेशातून परतला होता. तो परदेशातच स्थायी होता. परंतु अलीकडेच किशन सिंग यांची प्रकृती खालावल्यामुळे तेजवीर पुन्हा मायदेशी परतला. तेजवीरने घरात येताच सगळा कारभार आपल्या हाती घेतला. किशन सिंगचे ओझे कमी झाल्यामुळे त्यांनाही आता पूर्ण वेळ आराम मिळू लागला. आपला मुलगा परतला आणि इथली जबाबदारी नीटरित्या पार पाडतोय हे पाहून किशन सिंग संतुष्ट होते. काही महिने होऊन गेले. तेजवीर कारभारात रमलाय असं पाहून एक दिवस किशन सिंगने त्याला आपल्या खोलीत बोलावलं. विषय होता तेजवीरच्या लग्नाचा. तेजवीरचे कुठे काही प्रेम प्रकरण आहे का, हा पहिला प्रश्न त्याच्या वडिलांनी त्याला विचारला. उत्तर नाही असे मिळताच त्यांनी तेजवीरला सांगितलं की कांगडा गावच्या त्यांच्या एका व्यावसायिक मित्राच्या मुलीचं स्थळ तेजवीरसाठी चालून आलंय. मुलगी सुंदर आणि तेजवीरसारखीच उच्च शिक्षित होती. घरच्या श्रीमंतीमुळे तिच्या वडिलांनी तिला कुठेही काम करू दिलं नव्हतं. त्यामुळे ती सध्या घरीच होती. तिचं लग्नाचं वय झाल्यामुळे त्यांनाही त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा होती. म्हणून लांब न जाता त्यांनी आपल्या मित्राच्या म्हणजे किशन सिंगच्या मुलाबद्दलचा विचार केला. तेजवीरला तशी लग्नाची घाई नव्हती, तरी वडिलांची प्रकृती आणि पुढचा विचार करत त्याने लग्नासाठी तयारी दाखवली. दोन्ही कुटुंबांचा बघण्याचा कार्यक्रम पार पडला. अंजूला म्हणजे तेजवीरच्या होणाऱ्या पत्नीला तेजवीर खूप आवडला. कुंडली जुळवणाऱ्या पंडितजींनी पुढच्या 2 महिन्यानंतरचा एक चांगला मुहूर्त निवडून दिला. दोन्ही मंडळी लग्नाच्या तयारीला लागली. तेजवीर आणि अंजू बऱ्याच ठिकाणी एकत्रच खरेदीला जाऊ लागले. दोघांचे आईवडील त्यांच्या जोडीला पाहून खुश होते. ठरल्याप्रमाणे लग्नाचा दिवस उजाडला. मांडव, जेवण, पाहुणचार यांची सगळी तयारी पूर्ण झाली होती. सूर्य मावळताच तेजवीर घोडीवर बसून अंजूच्या गावाकडे त्याच्या वरातीसोबत निघाला. इथे अंजूलाही तिच्या मैत्रिणी तिला नटवण्यात व्यस्त होत्या. वरात नदीकाठच्या रस्त्याने गावात प्रवेश करत होती. वरातीतले सगळेजण मग्न होऊन नाचत होते. तेव्हा तेजवीरच्या बहिणीच्या लहान मुलाने म्हणजे त्याच्या भाच्याने तेजवीरसोबत घोडीवर बसण्याचा हट्ट केला. हो नाही करता करता शेवटी तेजवीरने त्याला आपल्या समोर बसवलं. पण त्याला घोडीवर बसवताना अचानक तेजवीरच्या कमरेला बांधलेल्या तलवारीला धक्का लागला आणि ती निसटून खाली पडली. तलवार जमिनीवर पडताना पडता तेजवीरच्या मानेला एक गार वाऱ्याची झुळूक स्पर्श करून गेली. तितक्यात तेजवीरच्या दाजींनी ती तलवार पटकन उचलली आणि तेजवीरच्या कमरेला पुन्हा अडकवली. फुलांच्या मांडवळ्यांमुळे तेजवीरच्या चेहऱ्यावरचे अचानक बदललेले भाव कोणालाच दिसले नाहीत. वरात एकदाची कांगडा गावात दाखल झाली आणि गावातल्या एका मंदिरापुढे येऊन थांबली. कांगडा गावच्या रूढीप्रमाणे गावात येणाऱ्या प्रत्येक वरातीमधल्या नवरदेवाने गावातल्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन पुढे जायचे अशी पद्धत होती. तेजवीरची नजर मंदिराकडे पडताच त्याने त्याच्या पुढे बसलेल्या त्याच्या भाच्याला घोडीवरून खाली ढकलून दिलं. रात्रीच्या अंधारात सगळ्यांना वाटलं की त्याचा भाचा स्वतःहून घोडीवरून खाली पडला. त्यामुळे कोणीही ही बाब गंभीरपणे घेतली नाही. तेजवीरचा भाचा रडत रडत आपल्या आईकडे जाऊन सांगू लागला की त्याला त्याच्या मामाने ढकलले. पण त्याच्या आईनेही त्याचीच समजूत काढली की तोच चुकून घसरला. हा सगळा प्रसंग होत असताना तेजवीरचं लक्ष मंदिराकडेच होतं. सगळ्यांनी तेजवीरला घोडीवरून उतरून मंदिरात यायला सांगितलं. पण तेजवीर घोडीवरच स्तब्ध बसून होता. इतक्यात कोणीतरी मंदिराची घंटा वाजवली आणि तेजवीरच्या मानेवर पुन्हा एकदा एक गार वाऱ्याची झुळूक लागली. अचानक डुलका लागला असताना झोपमोड झाल्यासारखा तेजवीरचा चेहरा झाला. प्रसंगावधान राखून तो घोडीवरून खाली उतरला. आपला भाचा आपल्यासोबत नाही हे कळून त्याला आश्चर्य वाटलं. त्याने इकडे तिकडे पाहिलं
तर त्याचा भाचा त्याच्या आईच्या आड लपून तेजवीरकडे घाबरून पाहत होता. तरी सगळ्या गोष्टी बाजूला सारत तेजवीर त्या मंदिरात गेला. तिथे दर्शन घेतलं आणि मग वरात पुढे निघाली. मांडवात येण्यापूर्वी सगळ्या वराडाचं जल्लोषात स्वागत झालं. तेजवीरला पंडितजींनी हवन समोर बसायला सांगितलं. हवनची लाकडं पेट घेताच तेजवीर अचानक गुरगुरू लागला. त्याचं गुरगुरणं हळूहळू वाढू लागलं. पाहता पाहता ते इतकं भयानक होत गेलं की ते सगळ्यांनाच ऐकू जाऊ लागलं. एकाएकी पूर्ण विवाह सोहळ्याचं वातावरण बदललं. आपला मुलगा असं विचित्र का वागतोय हे बघून किशन सिंगने त्याच्या जवळ जाऊन त्याला समजावले. पण तेजवीर त्यांच्याकडे पाहत देखील नव्हता. तो तसाच त्या हवनातल्या अग्नीकडे पाहून गुरगुरत होता. जेव्हा त्यांना राहवलं नाही तेव्हा त्यांनी तेजवीरच्या फेट्याच्या मांडवळ्या सरकवून त्याच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या अंगावर काटा येऊन गेला. तेजवीरचे डोळे सताड उघडे होते आणि त्याच्या डोळ्यांचा रंग रक्तासारखा लाल झाला होता. त्यांना लगेच कळलं की काय प्रकार झालाय. त्यांनी पटकन तेजवीरच्या दाजींना हाक मारली. तेजवीरचे दाजी ताबडतोब तिथे आले. जावई बापू, तुमचं लक्ष होतं का तेजवीरकडे? काय सांगून तुम्हाला त्याच्याबरोबर राहायला सांगितलं होतं मी? किशन सिंग कमालीचे संतापले होते. मोठे पप्पा, मी तर पूर्ण वेळ तेजवीर सोबतच होतो. ती तलवार... अरे देवा मोठे पप्पा, अहो चुकलं माझं. अहो चिंटूला तेजवीर सोबत घोड्यावर बसवताना एका क्षणासाठी ती तलवार निसटली होती. तेजवीरच्या दाजींनी आपल्या कपाळावर हात मारला. तुमची एका क्षणाची हलगर्जी किती महागात पडणार आहे माहितीये तुम्हाला? पंडितजी, आता तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. किशन सिंग आता लग्न लावणाऱ्या पंडितजींकडे वळाले. यजमान, मला मघाशीच अंदाज आला होता, म्हणून मी मुद्दाम हवन कुंड पेटवलं होतं. तरी मी तात्पुरता उपाय करतो, परंतु हा प्रकार पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला एक महापूजा करावी लागणार आहे. पंडितजी, तुम्ही म्हणाल ते सर्व नंतर करू, पण आता या वेळेसाठी काहीतरी उपाय करा. किशन सिंग हात जोडून म्हणाले. पंडितजींनी होकारार्थी मान डोलवत त्यांच्या कमरेला बांधलेल्या पिशवीतून एक विभूती काढली आणि तेजवीरच्या डोक्याला लावली. ती लावताच तेजवीर मांडवातच किंचाळी मारून बेशुद्ध पडला. तेजवीरच्या मित्रांनी ताबडतोब त्याला उचलून एका खोलीत नेले. इथे अंजूही खूप काळजीत पडली होती. तिच्या वडिलांनी वेळ सांभाळून पाहुण्यांना आधीच जेवून घ्यायला सांगितलं. तासाभराने जेव्हा तेजवीरला जाग आली तेव्हा तो पहिल्यासारखा बरा झालेला होता. मात्र होऊन गेलेल्या प्रकारापैकी त्याला काहीच आठवत नव्हतं. तरीही काहीतरी बिनसलंय हे त्याच्या लक्षात आलं. त्याच्या वडिलांनी त्याला आता काहीच न विचारण्याचा सल्ला दिला. हे बघ, आधी लग्न सोहळा पूर्ण होऊ दे, मग बोलू. एवढं सांगून त्यांनी त्याला तयार करून पुन्हा मांडवात आणलं. नवरदेवाला पाहून सगळ्यांच्या जीवात जीव आला. पुढचे सगळे विधी चांगल्या रीतीनं पार पाडले. जेवणा खावणाचा कार्यक्रमही छान झाला. नव्या जोडप्याचा आणि दोन्ही परिवारांच्या छायाचित्रांचा फेरा झाला. सगळं सुखरूपरित्या पार पडलं. भरल्या डोळ्यांनी अंजूच्या वडिलांनी तिला रवाना केलं आणि अंजूची डोली तिथून सुल्ला गावच्या दिशेनं निघाली. किशन सिंगच्या विनंतीवर लग्न लावणारे पंडितजी पाहुण्यांसोबतच परत येत होते. अंजूच्या वडिलांनीही आपल्या गड्यांपैकी काही जण त्यांच्यासोबत पाठवले. वरात परतीच्या प्रवासाला असताना नदीकाठच्या रस्त्याला लागली. एकाएकी नवरीच्या डोलीतून गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. डोली वाहणाऱ्या गडींना काही कळतच नव्हतं की अचानक त्या डोलीचं वजन कसं वाढू लागलं. त्यांनी लगेच बाकीच्या लोकांना आवाज द्यायला सुरुवात केली. सगळ्यात आधी तेजवीर तिथे धावून आला. पण तिथे उपस्थित असलेल्या पंडितजींनी त्याला डोलीपासून जितकं लांब जाता येईल तितकं लांब राहायला सांगितलं. आतापर्यंत डोलीचं वजन इतकं वाढलं की त्या 4 गड्यांना ते उचलणं अवघड झालं. त्यांनी डोली खाली ठेवायचे ठरवले असता पंडितजी जोरात म्हणाले,
डोली खाली ठेवू नका. ठेवली तर नवरी गेलीच म्हणून समजा. हे ऐकून सोबतीच्या पाहुण्यांपैकी पुरुष माणसांनी लगेच आपले खांदे डोलीच्या बाजूला लावले आणि डोली उचलून धरली. पंडितजींनी त्यांचे मंत्र उच्चारण सुरू केले. डोलीमधला गुरगुरण्याचा आवाज आता अधिकच वाढला. वराडातल्या काही पुरुष मंडळींनी बायका मुलांना थोड्या लांब अंतरावर नेऊन थांबवलं. त्या अंधारात नदीच्या पाण्याचा खळखळाट आणि हा प्रसंग सर्वांना धडकी भरवणारा होता. इतक्यात डोलीमधून एक भेसूर आवाज आला. नाही जाणार मी. हिला नाही तर त्या नवरदेवाला कोणा एकाला तरी नेणारच. तसा नाही जाणार मी. नाही जाणार. हे वाक्य ऐकून सर्वजण शहारले. पंडितजी मात्र तसेच त्यांचे मंत्र म्हणत होते. डोलीतून किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. तेजवीरनेही ते ऐकले आणि डोलीच्या दिशेनं धावू लागला. तेवढ्यात डोलीतून अंजूचा आवाज आला. तेजवीर, तेजवीर वाचव मला, वाचव. तेजवीरनं आपला वेग अजून वाढवला, पण पंडितजींच्या इशाऱ्यावर त्याच्या मित्रांनी त्याला धरलं. हे असं काही वेळ सुरू होतं की इतक्यात डोलीतून पुन्हा एकदा आवाज आला. ए म्हातारड्या, येऊ दे की त्याला इथं. तू का थांबवतोस त्याला? पंडितजींनी आपले मंत्र संपवून आपल्या कमरेला अडकवलेल्या पिशवीतून विभूती काढली. त्यावर काहीतरी पुटपुटून त्यांनी ती त्या डोलीवर फेकली. त्यानंतर त्यांनी तेजवीरच्या मित्रांना त्याला सोडायला सांगितलं आणि तेजवीरला त्याच्या कमरेला अडकवलेल्या तलवारीचा स्पर्श त्या डोलीला करायला लावला. तेजवीरने पंडितजींनी सांगितल्याप्रमाणे केले आणि तलवारीचा स्पर्श होताच डोलीतून एक कर्कश किंचाळी ऐकू आली आणि क्षणात डोलीचे वजन हलके झाले. नवरी बेशुद्ध झाली असावी, परंतु ठीक आहे. तुम्ही कोणीही डोलीच्या आत डोकावू नका. डोलीला आधी सुल्ला गावच्या वेशीच्या आत घेऊन चला. असं सांगून पंडितजी तेजवीर आणि अंजूच्या डोलीसोबतच चालत राहिले. सुमारे पहाटे 5-5:30च्या दरम्यान वऱ्हाड तेजवीरच्या कोठीवर पोहोचले. घरातल्या बायकांनी लगेचच अंजूला डोलीतून उठवले. ती खूप थकलेल्या अवस्थेत त्यांना दिसली. कसेबसे करून त्यांनी तिच्याकडून नव्या नवरीच्या गृहप्रवेशाच्या सर्व रूढी पूर्ण करून घेतल्या आणि तिला तिच्या खोलीत आराम करायला पाठवलं. इथे तेजवीरच्या वडिलांनी सर्व प्रकार त्याला समजावून सांगितला. तेव्हा पंडितजीही सोबत होते. काही पिढ्यांपूर्वी किशन सिंगच्या पूर्वजांपैकी एकाकडून एका दरोडेखोराचा खून झाला होता. ज्या दिवशी त्या दरोडेखोराची आणि त्यांची चकमक झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या दरोडेखोराचं त्याच्या काबिल्यातल्या एका मुलीशी लग्न होतं. पण अचानक आलेल्या मृत्यूमुळे त्याचा जीव खूप रस्ताळला होता. तलवारीच्या झालेल्या एका घावामुळे जीव सोडताना त्याने सिंग कुटुंबाच्या कोणत्याही लग्नात विघ्न आणण्याचे शापित वचन दिले. त्यामुळेच हा सगळा प्रकार घडला. तेजवीरच्या कमरेची तलवार तीच होती ज्यामुळे तो दरोडेखोर मारला होता. त्यामुळे पंडितजींना त्यांचे काम पूर्ण करण्यात मदत झाली. अखेर त्याच संध्याकाळी एक महापूजा ठेवण्यात आली. तेजवीर आणि अंजू ह्या नवदाम्पत्याने त्यात प्रमुख भाग घेतला. पुढे दोघांनाही असा काही त्रास होणार नाही असे पंडितजींनी सांगितले. सगळं सुखरूप पार पडलं आणि सिंग परिवाराची पुढची पिढी आपल्या संसाराला लागली.